आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। विधान परिषदेची निवडणूक होणारच यावर आता शिक्कामोर्तब झाले, कारण कुणीही माघार घेतलेली नाही। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत तगडी फाईट होणार आहे। विधानसभेत पुरेसं संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणुकीत तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यानं या निवडणुकीतली चुरस वाढलेली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार 2 जुलै हा शेवटचा दिवस होता। या दिवशी एकूण 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज कुणीही माघार घेतली नाही। त्यामुळे आता ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे। त्यामुळे आज अर्ज माघारीच्या दिवशी विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट होत आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून सागर, अखेर आता ही निवडणूक होणारच असं कळतंय आणि आता ती अधिक रंगतदार देखील होईल अशी आशा आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता 12 अर्ज राहणार हे स्पष्ट झालेले आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घ्यायचा होता, पण कोणीही अर्ज मागे घेतलेला नाही। यामुळे आता चुरस आहे ती महायुती की महाविकास आघाडी, नेमका कोणाचा उमेदवार पडणार। आपल्याबरोबर या सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत, प्रतिनिधित्व करतात ते आहेत सुनील शिंदे जे वरळीतून आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत, गोपीचंद पडळकर भाजपकडून आहेत, तर अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या वतीने आहेत। पहिल्यांदा आपण विचारूया की ही निवडणूक बिनविरोध होईल असं पहिल्यांदा वारंवार सांगितलं जात होतं, पण आता ही निवडणूक बिनविरोध होत नाही। मुळात आमची पण इच्छा नव्हती की ही बिनविरोध व्हावी, बरोबर आहे। निवडणूक ही व्हायलाच पाहिजे होती आणि निवडणुकीत खऱ्या अर्थानं कस लागणार होता। कस या ठिकाणी लागणार होता प्रामाणिकता आणि या ठिकाणी निष्ठेचा। त्याच्यामुळे आमचे जे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत हे उमेदवार निश्चित विजय होतील याची आम्हाला खात्री होती। म्हणूनच या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या मागे आहोत आणि निवडणूक होणं ही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे। बाई या हाच अधिकारी वाटेने बोलेल। खरं असं आहे की काँग्रेसचा हा विषयच नाही। काँग्रेसकडे अधिकची मतं आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रित बसून जो निर्णय होईल तो काँग्रेस फॉलो करणार, कारण लागणारे 23 हा हे आहे म्हणजे कोटा, आमच्याकडे 37 आहेत। त्यामुळे आमच्याकडे ऑलरेडी एक 13-14 मतं जास्त आहेत आमच्याकडे, आणि ती महाविकास आघाडी म्हणून आमचे नेते हे आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, पटोळे आहेत, नाना पटोळे आहेत, उद्धवजी आहेत, हे जे बसून ठरवतील ते होणार। आमच्याकडे गडबड हा विषय नाही। आम्ही एवढं मात्र नक्की करू, आम्ही एक झटका देण्याचा प्रयत्न करू। नाही, हा झटका कुणाला आहे? पण तुमचे अतिरिक्त मत आहेत, आम्ही आपसात मित्र पक्षाला नाही ना, हा महत्वाचा नाही। झटका हा मित्र पक्षाला नसतोच, मुळात सुखद धक्का असतो तो। मराठी माझी बरी आहे, त्यामुळे तो झटका असत नाही। झटका हा समोरच्यानाच असतो आणि तो आम्ही समोरच्यानाच देण्याचा प्रयत्न करू। पडळकरजी, नेमका फटका कोणाला बसेल असं दिसतं? आता ही काँग्रेस झटका मिलिंद नार्वेकर साहेबांना देणार की जयंत पाटील साहेबांना देणार, एवढाच विषय आहे। कारण 3 उमेदवार त्यांनी उभा केलेले आहेत, त्यांची गोळाबेरीज तितकी होत नाही, त्यामुळं महायुतीला झटका देण्याचा विषयच येत नाही। महायुतीनं पूर्ण विचार करून आमचे नेते तिन्ही पक्षाचे यांनी या उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळं मला वाटतंय खरं तर महाविकास आघाडीमध्ये एकमेकांच्यावरती विश्वास नाही असं यांच्या एकंदरीत सगळ्या राजनीतीवरून दिसतंय, आणि त्यामुळं नेमकं विश्वासास पात्र कोण आहे हे त्या 3 पक्षामध्ये ठरल। यामध्ये महायुतीचा काही संबंध येईल असं मला अजिबात वाटत नाही। राष्ट्रवादीचे नेत्यांना हा झटका बसेल असे खूप गॉसिप पॉलिटिकल आहे, खरंच असा? मुख्यमंत्री असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून संयुक्तरित्या आम्ही सगळेच जण ही निवडणुकीला सामोरं जातोय आणि महायुतीचे 9च्या 9 उमेदवार, भारतीय जनता पक्षाचे 5, शिंदे गटाचे 2, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2, असे 9च्या 9 उमेदवार निश्चितच 12 तारखेला विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतील।